हाय फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हे प्लांट तुमच्या आपल्या सर्वांच्याच परिचयाचं असं आहे, परंतु ज्यांना याचं नाव माहीत नसेल तर याचं नाव आहे वंडरिंग जीव. आणि हे याची जास्त काहीच काळजी घ्यायची गरज नाही. मी फक्त एक छोटीशी कटिंग्स लावली होती आणि याची कटिंगसुद्धा खूप इझिली लागते. त्याची काहीच काळजीसुद्धा घ्यायची गरज नाही. एवढीसुद्धा आपण कटिंग्स याची घेऊन याला बघू शकता, अशा रूट असतात. म्हणजे मातीमध्ये सुद्धा नसलं तरी याच्यावरच याला अशा रूट येतात आणि कुठूनही आपण त्याची फांदी तोडली आणि हे अशा प्रकारे असं ठेवून दिलं आणि त्याच्यावर थोडी माती टाकली तर हे लगेच असं लागून जातं. आणि याला माती जर तयार करायची असेल तर जी आपल्या गार्डनमधील माती आहे बस त्याच मातीमध्ये आपण लावू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण खतसुद्धा टाकलं नाही, आपल्याकडे खत नसेल तरीसुद्धा चालतं आणि हे उन्हामध्ये जरी ठेवलं तरी व्यवस्थित राहतं. आणि सावलीमध्ये कुठल्याही जागेमध्ये किंवा मातीमध्ये हे येऊ शकतं. इतकं छान असं हे प्लांट आहे आणि याची काळजीसुद्धा काहीच करायची गरज नाही. म्हणून हे आपल्या बागेमध्ये आपण नक्की लावायला पाहिजे. हे बघू शकता किती सारं असं हे माझ्या कंपाऊंडच्या आतमध्ये भरलेलं आहे आणि भिंतीवर सुद्धा चढत आहे. म्हणजे एक एक छोटीशी फांदी मी ती सुद्धा माझ्या एका कुंडीमध्ये लावली होती आणि ती कुंडीच्या बाहेर जाऊन ही जागा होती त्याच्या साईडनं बघू शकता किती सारी अशी याची वाढ झालेली आहे. इथे माझे पपईचे असे खूप सारे झाडं आहेत, त्यामध्ये सुद्धा याची जिथे जागा मिळेल तिकडे हे असं वाढत आहे. आणि हे आपल्या बागेमध्ये जर आपण लावलं तर ते वर्षानुवर्ष आपल्या बागेमध्ये राहतं. थँक्यू, बाय.